गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. सो आज हा खूप स्पेशल व्लॉग आहे बिकॉज माझ्याबरोबर दोन स्पेशल लोक आहेत ज्यांनी मला जन्म दिला. दिस इज माय मदर अँड दिस इज माय फादर. हॅलो बोला. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ते पहिल्यांदा कॅमेरा समोर येत आहेत, सो थोडेसे शाय असतील, सो तुम्ही त्यांना जरा कमेंट सेक्शन मध्ये चीअर अप करा. सो येस, so this video is going to be random gappa goshti with my parents. You can get to know them and also a little bit about me. So let's start with this video. So guys, जे पण मी त्यांना विचारीन ते दोघं पण उत्तर देणार आहेत. So let's start with my mom first. So मम्मी, तुझं पूर्ण नाव सांग त्यांना. मी अंजली संतोष मयेकर. What is your age? Only 52. Only 52 पक्का? हो ना. Okay. And what do you do? मी पोस्टल ॲडवायझर आहे. Okay. And LIC as well. थोडक्यात इन्व्हेस्टर प्लॅनर आहे मी. Okay. Dad, tell about yourself, your name, your age. माझं नाव संतोष दिगंबर मयेकर. माझं वय 56 वर्ष आहे. 56 is 56. हे मराठी ऑडियन्स आणि 56 वर्ष आहे. आय एम वर्किंग विथ अ लॉजिस्टिक कंपनी. मी इम्पोर्ट एक्सपोर्ट बघतो. बेसिकली क्लिअरिंग एजंट आहे आणि फॉरवर्डर आहोत. वी आर राईट ऑल्सो. सो बेसिकली ही कामं करतो आम्ही. क्लिअरन्स अँड फॉरवर्डिंग. माझं मेन ऑफिस अंधेरीला आहे अँड आय वर्क फ्रॉम ठाणे ॲज वेल एज अंधेरी. ओके. सो बेसिकली तुम्हाला ह्यांचं बेसिक इन्फॉर्मेशन कळलेली आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मी जी त्यांची पहिली संतान आहे, बरोबर? आणि मी तुमची फेवरेट पण आहे. ओ येस, ऑफकोर्स. दुर्वा, जर तू बघत असशील तर चला, ती पण आमची फेवरेट आहे. हे मी कट करणार आहे गाईज, कट. सो आता तुम्ही मला दोघं सांगा की तुम्हाला कसं वाटलं. मी आता आली आहे ऑलमोस्ट आय गेस 150 डेजनी मी आली, तर कसं वाटतंय तुम्हाला? फार छान वाटतंय. तुम्ही माझ्याकडे बघू शकता, असं तिकडे कमीच दिवससाठी तू आली आहेस, पण ठीक आहे. जेवढे काही दिवस असतील आमच्याबरोबर ते आम्ही एन्जॉय करू तुझ्याबरोबर. सो बेसिकली गाईज, मी फक्त लाईक 12 डेजसाठी आली आहे. खूप आनंद झाला मला तू आल्यावर. सर तुला वाटत होतं मी यायला पाहिजे ना? खूप वाटलं. ओके. सो गाईज, बेसिकली मी फक्त 3 दिवस आधीच तिकीट बुक केलेली, कारण अचानक सगळं ठरलेलं आणि मी प्लॅन केला चला जाऊन येते. सो येस, अचानक आली आणि ते पण खूप खुश आहेत आणि मी पण खूप खुश आहे. बट इकडे आता येऊन मला लगेच दिवस एवढे जातात ना की 4 दिवस झाले पण आणि कळलं नाही आहे. आणि आम्हाला खूप असं फिरायला पण जायचं होतं, बट काय सीन आहे, मला गरबा एक तर खूप आवडतं आणि ते नेहमी इव्हनिंगला असतं, तर असं काय एकदम बाहेर नाही जाऊ शकत. सो आम्ही घरूनच जिकडे इकडे आजूबाजूला जाऊ शकतो. लाईक लंचला गेलेलो त्या दिवशी, ब्रेकफास्ट खाल्लेला आम्ही बाहेर. सो हेच करतो आहे, ते तुम्ही आमच्या नेक्स्ट ब्लॉग्समध्ये नक्की बघाल. सो बेसिकली आमचं ठरलेलं की अजून पण फिरायला आम्ही गावी जाणार होतो. लाईक कोकणमध्ये आमचं लिंगडाळमध्ये घर आहे, एकदम ब्युटिफुल. सो वी हॅव डिसाइडेड की तिकडे जाऊन मस्त तुम्हाला व्ह्यू पण दाखवीन आणि तिकडे जरा अजून शूट करीन आणि तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली पण दिसतील आणि गावचे लोक पण दिसतील. बट तिकडे ॲक्च्युली गेस्ट राहायला आलेत, राईट? कस्टमर्स राहायला आलेत बिकॉज इट इज अन Airbnb टाईप फॅसिलिटी. सो आम्ही तिकडे नाही जाऊ शकलो या मंथमध्ये, नाही तर आम्ही लाईक जाणार होतो आणि तुम्हाला सगळं तिकडे अजून जे पण आम्ही एन्जॉय करतो ब्युटिफुल, लाईक तिकडे खूप काय काय आहे, राईट? तुम्ही जर त्यांना सांगा, जर त्यांना जायचं असेल तर तुम्ही पण काही जाऊ शकता. इट इज सो ब्युटिफुल. ते आमचं घर आहे गावामध्ये. माझे पप्पा थोडंफार बोलतील त्याबद्दल. यू कॅन टेल देम. बेसिकली हे कोकणमध्ये देवगड डिस्ट्रिक्टमध्ये लिंगडाळ म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये एक आम्ही स्वामी बंगलो या नावाने प्रॉपर्टी उभी केलेली आहे, ज्याच्यामध्ये जान्हवी आणि दुर्वा लिहिलं आहे. प्रॉपर्टी आहे आमची, ती आम्ही Airbnb-वर हे केलेली आहे. लाईक बेसिकली एक Airbnb-वर जे आपण टाकतो बंगलोज वगैरे स्टेजसाठी, ते आहे अवेलेबल. आणि तुम्हाला पण जायचं असेल गाईज, सो आय विल पुट द लिंक इन माय डिस्क्रिप्शन. तुम्हाला जायचं असेल यू कॅन गो ओव्हर देअर. आणि तिकडे खूप काय काय ॲक्च्युली फिरायला आहे, बट मला जायचं होतं यार. ते म्हणजे किती तारखेपर्यंत आहे? आपण माझ्या या डेट्समध्ये नाही येत, राईट? आता तर फुल आहे, नंतर आता तू तोपर्यंत निघणार त्यामुळे नाही जाता येणार. पण पुढच्या वेळी तू येशील तर आपण नक्की तिकडे जाऊ आणि व्यवस्थित एन्जॉय करू. सो बेसिकली ते तिकडे खूप सारं फिरण्यासारखं आहे, लाईक गजबा, कुंकेश्वर आणि आहे. बेसिकली आपल्या बंगल्यापासून जवळपास 20 किलोमीटरच्या रेडियसमध्ये खूप सारी मंदिर आहेत, बीचेस आहेत.
फर्स्ट आपल्या इथून फारच जवळ आहे ते पोखरबावचा गणपती. पोखरबावच्या गणपतीवरून आपण कुणकेश्वर मंदिराला भेट देऊ शकतो, जिथे कुणकेश्वरचं मंदिर स्वयंभू शंकराचं मंदिर आहे. ते खूप त्याला- भारी दिसतं गाईज. तुम्हाला आपल्याकडे ते पिक्स वगैरे आहेत का आहेत, कुणकेश्वर? आहेत. मग मी ते इकडे टाकीन. मग मी जरा बाजूला त्यांना इकडे टाकीन. हा ये आता नंतर त्याला लागूनच बीच आहे, कुणकेश्वरचा जो बीच आहे. आणि तिथून आमचं गाव म्हणजे माझं मूळ गाव हे कातवन आहे. ते त्या नेक्स्ट बीच म्हणजे हा बीच कुणकेश्वरच्या देवळापासूनचा जो बीच दुसऱ्या बीचच्या टोकाला संपतो तिथे ते आमचं गाव आहे. इट्स अ वॉकेबल डिस्टन्स, एकदम 2-3 मिनिटाच्या अंतरावर आमच्या कातवन या घरापासून तो बीच आहे. आणि Exactly. आम्ही जेव्हा पण जातो तेव्हा सर्वजण त्या बीचवर असतो संध्याकाळच्या वेळेला. जायला पाहिजे. आता हे तसं बोलतायत ना, मला अजून काही इच्छा होते जायची. सो जाऊ दे आता. नेक्स्ट टाइम जेव्हा मी तिकडे येईन इंडियामध्ये, मी नक्की तुम्हाला तिकडे घेऊन जाईन आणि तुम्हाला दाखवीन ते तिकडे काय मॅजिक आहे. आणि जर तुम्ही इंडियामध्येच राहता तर तुम्ही स्वतः जाऊ शकता तिकडे एक्सप्लोअर करायला. आणि आपलं घर अवेलेबल आहे, हो. Airbnb-वर अवेलेबल आहे. मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून पाठवणार आहे विथ द कॉन्टॅक्ट नंबर. माझे बाबा स्पेशली ते हँडल करतात. सो दॅट विल बी शुअरली देअर. अजून पण तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही डिरेक्टली त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिरेक्टली Airbnb-च्या लिंकवर आमच्या जाऊ शकता. आणि जर तुम्ही डिरेक्टली नंबरवर कॉन्टॅक्ट केला विदाउट गोइंग टू Airbnb देन यू विल बी गेटिंग सम अमेझिंग डिस्काउंट. फक्त त्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे की मी जान्हवी मयेकरचा व्हिडिओ बघून आलेली आहे. सो ही विल बी गिव्हिंग डिस्काउंट राईट. नक्कीच, नक्कीच. सो येस दॅट इज इट. अँड गाईज आता नेक्स्ट आपला काय प्लॅन असणार आहे ते बघूया. सो आता माझ्याकडे फक्त ऑलमोस्ट लाईक 1 वीक राहिलंय. सो काय करायचंय? आता एक दिवस तर तुझ्या बहिणीचा वाढदिवस आहे, छोटीचा येस दुर्वाचा वाढदिवस आहे. आणि तो दिवस पूर्ण तुलाच अरेंज करायच्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे राईट राईट राईट. सो 10th ला तिचा बर्थडे असतो. माझी छोटी बहीण आहे तिला पण तुम्ही बघाल नेक्स्ट व्हिडिओज मध्ये. ती आता जरा माझे पैसे उधळायला गेली आहे. ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघाल. सो येस तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली माझी फुल फॅमिली, अजून जी माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे ती पण भेटणार आहे. सो तो ब्लॉग पण मी वेगळा बनवीन तुमच्यासाठी. सो येस दॅट इज कमिंग अप नेक्स्ट. नंतर मग अजून माझे स्पेसिफिक प्लॅन्स आहेत. लाईक मी माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सला, कलिग्सला आणि माझ्या बेस्टीजला भेटणार आहे. सो पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला ते पण दिसणार आहे. आणि मेन नवरात्रीचे व्हिडिओज ते सगळे तुम्हाला खूप आवडतील. आय एम डॅम शुअर ऑफ इट. सो नक्की हे व्हिडिओज माझे बघत राहा. सो गाईज दिस वॉज इट फॉर टुडेज ब्लॉग. अँड तुम्हाला जर असे व्हिडिओज आवडणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे? लाईक, शेअर अँड सो सबस्क्राईब. नक्की हे करा आणि कमेंट पण करा आणि सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, माझे पेरेंट्स कसे वाटले. आणि चांगले कमेंट्सच करा, वरना तुम्हाला डिरेक्टली मी ब्लॉक करीन गाईज. सो येस दिस वॉज इट फॉर टुडेज ब्लॉग अँड बाय बाय. नमस्कार. बाय.